नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते मैसूर, जे आपण हॉटेलमध्ये नेहमीच विकत घेऊन खातो. तर आज मी घरच्या साहित्यापासून, थोडक्या साहित्यापासून आज तुम्हाला मैसूर बनवून दाखवते आणि साध्या आणि सोप्या पद्धतीत. आता आपण मैसूरची रेसिपी दाखवते तुम्हाला. ही 3 वाटी मी बेसन घेतले, चण्याचं पीठ आहे. ज्या वाटीने बेसन घेतो त्याच वाटीने आपण 3 वाटी साखर घ्यायची. वाटीचं प्रमाण कमी जास्त करायचं नाही, त्याच वाटीच्या मापाने घ्यायचं. 3 वाटी साखर घेतले, नंतर 3 वाटी बेसन घेतले मी. आणि आता आपण हे बघा, 3 वाटी साखर, 3 वाटी बेसन सेम त्याच वाटीने घेतले. त्याच वाटीने मी 1 वाटी तूप घेते आणि 1 वाटी तेल घेते. जर तुम्हाला दोन्ही वाटी तूप पाहिजे असेल तर दोन्ही वाटी तूप घेऊ शकता, किंवा डालडा सुद्धा घेऊ शकता. 2 वाट्या डालडा घ्यायचा. आणि मी एका साईडला आता कढई गरम करत ठेवते. आता बघा, कढईत प्रथम आपण साखर घालूया. आणि साखरेमध्ये आपण जी वाटी साखरेला घेतली त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेते मी. ते पाणी त्या साखरेच्या ह्याच्यात घालून साखर वितळून घ्यायचं. हे तेल आणि तूप एकत्र करून आपण आता थोडं गरम करायला ठेवू. ते चांगलं वितळलं पाहिजे आणि चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे. थंड होता कामा नये. गॅस आपण चालूच ठेवायचा. गॅस थोडा मिडियम करते. आणि हे तूप आपण आता तेल आणि तूप गरम करत ठेवलं. आणि इकडे आपण साखरेचा पाक करायचा आहे. आता साखरेचा पाक पण कसा करायचा, 1 तारी पण नाही, 2 तारी पण नाही, मिडियम साईजचा पाक करायचा. जास्त 1 तारी केला तर मैसूर नरम पडतो आणि 2 तारी केला तर एकदम कडक होतो. म्हणून आपण 1 तारी थोडा जास्त करायचा. आणि तिकडे आपलं तूप आणि तेल सुद्धा गरम होतंय. हे बघा, अशा प्रकारे ही हात लागली पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे अजून थोडा 1-2 मिनिटं आपण हा पाक करून घेऊया, म्हणजे तो छान होईल. जास्त 2 तारी असा घ्यायचा नाही. हे बघा, अशा प्रकारे बघा 1 तार अशी पडते. आणि 2 मिनिटं आणखीन जरा करूया. आणि आता ह्याच्यामध्ये मी हे 3 वाटी बेसन घेतले, ते सुद्धा त्या साखरेच्या पाकामध्ये घालायचं. आणि छान असं मिसळून घ्यायचं. बेसन आपण चाळून घ्यायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. मी आता माझ्या घरच्या घरघंटीवर दळलेलं बेसन आहे, ते घरचंच आहे. आणि ते खूप बारीक आहे म्हणून मी चाळून नाही घेतलं. बाहेरून बाजारातून आणलं तर चाळून घ्या, आणि त्याच्या गुट्या असतात आतमध्ये, म्हणून ते चाळून घ्यायचं. आणि हे बघा, छान छान असं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झालं पाकामध्ये. आणि तिकडे त्या साईडला आपलं तूप सुद्धा गरम होते. ते गॅस बंद करायचा नाही, बारीक ठेवायचा. आणि मी आता याच्यात 1 पॅकेट आपलं इनोचं घालते. तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर 1 चमचा बेकिंग सोडा तुम्ही घालू शकता. आता 1 पॅकेट मी विनोचं घातलं आणि ते सुद्धा आता ह्याच्यामध्ये बघा छान फुललं, लगेच फुलतो आहे. असं छान असं बेसन फुललं जातं. असं छान मिक्स करून घ्यायचं आधी. आता इकडे हे मिक्स होतंय, तिकडे आपलं तूप सुद्धा छान गरम झालंय. ते तूप सुद्धा आपण आता 1-1 पळीने घालायचं. हे बघा, अशा प्रकारे गरम गरमच घालायचं, थंड करायचं नाही. असं 1-1 पळी आधी आपण घालून घ्या. एकदम सगळं ओतायचं नाही. पहिला थोडं थोडं 1-1 पळीने आपण घालत न्यायचं आणि तसं मिक्स करत जायचं, म्हणजे त्याला छान जाळी सुटते. मैसूरला कशी जाळी असते ना, खूप छान जाळी पडते. मग ह्याला सुद्धा तशी जाळी पडते. आणि हा असा 1-1 चमचाच घालत न्यायचा आधी. छान असं मिक्स करून घ्या. बघा, आता जाळी सुटायला तयार झाली. ही बघा, आता जाळी सुटते. अशा प्रकारे ही छान याला जाळी सुटते. आणि याचा कलर सुद्धा थोडा बदलला. मी आता तुपाखालचा गॅस बंद केला. आता हे तूप थोडं कमी आहे, त्यात आपण नंतर मी सगळं ओतणार आहे एकदम. आधी 1 पळी घालून घ्यायची आणि ते सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स झालं पाहिजे. छान मिक्स झालं बघा. आणि याचा पिठाचा आपला कलर सुद्धा थोडा बदलला आहे. आणि हा लागतो सुद्धा छान. बघा, 1-1 पळी असं घालायचं, एकदम सगळं ओतायचं नाही. याचं सगळं अंगावरती आपल्या येतं, म्हणून ते 1-1 पळीने आपण घालायचं आणि मिक्स करायचं. अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे छान असं घट्टसर होईपर्यंत आपण मिक्स करत राहायचं. बघा, थोडं आता घट्ट झालंय. ते मी सगळं तूप आहे ते याच्यामध्ये 1 पळीच राहिलंय, ते मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते. आता हे सगळं घातलं. हे बघा, अशा प्रकारे. आणि हे सुद्धा आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. हे छान असं मिक्स झालं पाहिजे. बघा, त्याला आता जाळी सुद्धा सुटली. हे छान असं घट्टसारखं व्हायला पाहिजे.
असं छान घट्ट गोळासारखा झाला हा बघा तयार. असं मिक्स करत राहायचं. आणि मैसूर आपण दुकानात नेहमीच घेतो ना, पण आज आपण घरच्या घरी बनवून करूया. मी तुम्हाला दाखवते. आणि हे झटपट होतो, काही वेळ लागत नाही. आणि इकडे मी आता एक प्लेट घेतली, गॅस मी बंद केला आणि सगळं आता मिक्स करायचं. आणि एका प्लेटमध्ये गरम गरम असतानाच काढायचं असतं, थंड होऊन द्यायचं नाही. गॅस इकडे बंद झाला बघा, बंद केलाय. आता मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते का. ही बघा ही प्लेट घेतली. या प्लेटमध्ये मी हे तूप थोडं असतं साईडला, पण ते त्याच्यामध्ये आपोआप मिक्स होऊन जातं. आणि जेवढं तूपने हे असेल ना, ते मैसूर छान खुसखुशीत आणि मस्त मऊसूत असं खुसखुशीत होतो. असं सगळ्याकडे एकदम हे करून घेऊया. ब्रेड स्प्रे करून घ्या एकदम चौकोनी असं. माझी जरा प्लेट थोडी छोटीच पडली. अशा प्रकारे बघा. एक 10 मिनिटासाठी आपण ह्याला आता थंड करायला ठेवूया. हे बघा अशा प्रकारे या मैसूर आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया. 10 मिनिटं थंड होऊन द्यायचा. आणि नंतर थंड आल्यानंतर आपण ह्याचा सुरीने असं काप करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे हा थंड झालाय. आता आपण ह्याचे काप करून घ्यायचे. आणि छान याच्या वड्या सुद्धा छान पडतात. आता थंड झाला ना, आता मग तो कापला जातो. हे बघा अशा प्रकारे जास्त थंड होऊन द्यायचा नाही, 10 मिनिटं थंड करायचा. आणि याच्यात तुम्हाला मी वड्या सुद्धा काढून दाखवते. आधी आपण कापून घेऊया चांगल्या सगळ्या. हे बघा अशा प्रकारे सगळ्या ह्या कापून घ्यायचं. हे बघा अशा ह्याच्या वड्या करून घ्यायच्या. आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि आता लहान मुलांना शाळेला सुट्टी सुद्धा आहे, त्यांना खाऊ काहीतरी पाहिजे असतो. मग आता असा मैसूर बनवून ठेवला की कधीतरी त्यांना खाऊ म्हणून दिला, आवडीने खातात. हा बघ तुला मैसूर तयार झाला.